पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे। आपल्या लाडक्या राजाची छत्रपती शंभू महाराजांची जयंती तळप 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 तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान। घाव घाव शत्रू बस एकच वार अशी तुझी चाल कापे किल्ले हजार। शंभूराजे 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 राजे। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निमित्त आजचा ब्लॉग होणार आहे। तर त्यांच्या जयंती निमित्त आम्ही पोरांनी खूप मोठा असा कार्यक्रम ठेवलेला आहे जयंती निमित्त। तर आज सकाळपासून पाण्याने हजेरी लावलेली आहे, थोड्या वेळात पाणी थांबलेलं आहे। तर आपण जाऊया तिकडे आणि कार्यक्रमाला सुरुवात करू। तर पोरं बोलतात की पाणी किती पडला तरी पण आपण कार्यक्रम हा आपला होणारच, कारण आपण शंभू राजांचे मावले आहोत। तर हा कार्यक्रम हा झालाच पाहिजे। तर काय सकाळचा कार्यक्रम हा 100% विनंती आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी जिल्हा आपल्या लाडक्या राजाची छत्रपती शंभू महाराजांची जयंती या ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे। पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे, पण कार्यक्रम हा 100% होणार। तर गाई सकाळपासून पाण्याने हजेरी लावली होती आणि आता कुठे थांबलेला आहे। तर आता सेटअप उभा करायला घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात कार्यक्रम आपला सुरू होईल। तर चला। दीप प्रज्वलन केवळ संकट नव्हे, तो संकल्प आहे। दीप प्रज्वलन केवळ छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की। बाप्पाला आपण विघ्नहर्ता देखील म्हणतो। विघ्नहर्ता म्हणजे काय तर कोणताही कार्य करताना तो निर्विघ्न पार पडावा, त्यासाठी आपण गणपती बाप्पाचे पूजन करत असतो, म्हणून गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असे देखील म्हणतात।
गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी.
शंभूराजे 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 राजे 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 शंभूराजे 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 तळप 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 तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान देवराया थाटून आला सानळ दुर्गाला घेऊन जाया पाणूबया ऐटीत बांधला सामुंडा बड्या मंडपुळा भाई इंद्रधनुता मुलीला स्पर्श झाला देवगणाचा त्यातून थटून बसली बघा जीवराया खंडेराया पाणूबया 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 जीवराया खंडेराया घागर भरुणी उपशी बाजारे दही दूध लोणी घागर भरुणी उपशी बाजारे बावरले मी सावरले ताजा कशी करून पाये मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी
बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा। संकटात जे मागती निवारा, दुःखी माणसाला त्या देऊनी सहारा। संकटात जे मागती निवारा, दुःखी माणसाला त्या निमिषात त्यांचा कायाकल्प केला, निमिषात त्यांचा कायाकल्प केला। साई बाबा साई बाबा। स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा, नाथाची जीवा पाड रक्षा। स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा, नाथाची जीवा पाड रक्षा। लागे दुबळ्यांच्या सेवाचा करीला, लागे दुबळ्यांच्या सेवाचा करीला, सेवाचा करीला। साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा। नराचा संती होतो नारायण, तुझ्या दर्शनाची साई लागली तहान। नराचा संती होतो नारायण, तुझ्या दर्शनाची साई लागली तहान। अनंताचा दासा अनंतात गेला। तर जे काही तुम्हाला वाटत असेल की त्याचा अर्थ काय आहे किंवा का ऑपरेशन सिंदूर केलं ते, म्हणजे त्यांचा एक्झॅक्ट म्हणण्याचा अर्थ असा आहे, आता माहित नाहीये तिथे म्हणून तुम्हाला आवाज नाही आला, तर जे आपले सीमेवरचे जवान त्यांनी शहीद केले, त्याचबरोबर जे काही पर्यटक तिथे फिरायला गेले होते त्यांना शहीद केलं, तर त्यांच्या मागे असलेला त्यांचा परिवार, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, त्यांच्यासाठी ऑपरेशन सिंदूर आपल्या जवानांनी केलं होतं। ऐकली चोरीला डोली मुंबईच्या किनारी, अगं मार्किन कोली हानलं गोली गचल गाव बाजारी। ऐकली चोरीला डोली मुंबईच्या किनारी, अगं मार्किन कोली हानलं गोली गचल गाव बाजारी। लोकांच्या नजरा पडतील तुझ्या बघी, चला ग पारू पडते तो नजरा कल्लव बाजारी। बेगावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील तुझ्या बघी, चला ग पारू पडते तो नजरा कल्लव बाजारी। चल ग पारू आयले हिरो कर बाजारची तयारी, निसर्गाची टोपली माझ्यावर
उनकी तुझा बाजारी सौची पारू नेसली गो नवा सारा सौची पारू नेसली गो नवा सारा चौकल गो पारू दरियाचे पुंजेला चौकल गो पारू दरियाचे पुंजेला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गंबे गोंधळाला आणि नक्कीच आपल्याला हा आमचा कार्यक्रम आवडलेला आहे, त्याच्यामुळे हा वंशमा तुमच्याकडून आम्हाला आलेला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। इथून पुढचाही कार्यक्रम खूप सुंदर आहे, आम्ही दखल घेऊया की इथून पुढची जी काही लावणी असेल किंवा जे काही सादरीकरण असेल हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरूनच असेल, त्याच्यामुळे आता जे झालेलं आहे ती ही एक परंपरा होती, या कारणानेच आपण इथे सादर केलेली आहे। इथून पुढचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आपण घोट प्याला अन गावभर बोबाट झाला मोर पिसाचं अंग गाल गुलाबाचे गोर रंग भिजून गेले घामन लई मिठाने वरून तुमच्या येशीचं पुल्लिंग वाढवा तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा अनलिश्वाचा गुलकंद खिलवा तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा तिला फिरतीच्या झुल्यात झुलवा अनलिश्वाचा गुलकंद खिलवा मला जोडीनं मुंबईला फिरवा राया मला जोडीनं मुंबईला फिरवा राया पाला की माहीमचा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा आलगिष्टाचा गुलकंद खिलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आलगिष्टाचा गुलकंद खिलवा तिला इष्टाचा गुलकंद खिलवा आलगिष्टाचा गुलकंद खिलवा
मर्दानी तोरा तुझा भाखडीचं कात फाडून या जबडे दात मोजणारी जात मर्दानी तोरा तुझा भाखडीचं कात फाडून या तुराचे शान हिंदवी स्वराज्याचा तुराचे शान आपल्या सेनेचा तुराचे शान तर गाईज आता लगेच पिकअप पकडणार आहेत. आमंत्रित करतो सागर काकड यांना. या पूर्ण खुर्च्या पिकअप मध्ये 12 जण पिकअप पकडून आम्ही आता कुठे जाणार रे? पिकअप पकडून कुठे जाणार आहेत आपण? सागर काकड हा, क्लासिक हॉटेल 100%. तर कार्यक्रम तर पार पडतोच, पण जे कार्यक्रम पार पाडण्याला यांचा खूप मोठा वाटा असतो.